नमस्कार, मी डॉक्टर PS महाजन, पशुवैद्यकीय अधिकारी नाशिक। आजचा विषय आहे सुप्त अवस्थेतील स्तनदाह कासेचा आजार कसा ओळखावा। यासाठी एक कॅलिफोर्निया मस्टॅटिस टेस्ट या नावाची एक टेस्ट आहे। ती टेस्ट आपण गोठ्यावर घरी स्वतः पशुपालक करू शकतात। मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये कासेचा दाह मस्टॅटिस याबद्दल पूर्ण माहिती दिली आहे। सर्वात खर्चिक व आर्थिक नुकसान पोहोचवणारा हा आजार आहे। त्यामुळे पहिल्या स्टेजलाच जर आपल्या लक्षात आलं तर आपण लवकर उपचार करू शकतो आणि दुधावरती पूर्वत त्या स्टेजवर येऊ शकते। त्यामुळे मी आपणा सर्वांना विनंती करेन की ही टेस्ट कशी करतात, घरच्या घरी कशी करायची, या पद्धतीने आपल्याला व्हिडिओ दाखवण्यात येणार आहे आता पुढे। आणि डॉक्टर प्रदीप झोड साहेब, नंतर डॉक्टर RP चोपडे साहेब हे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेमध्ये काम करत असतात। तर ते सुद्धा आपल्याला या टेस्टबद्दल माहिती देणार आहे। प्रत्येक दुधामध्ये, प्रत्येक गाईच्या दुधामध्ये सोमॅटिक सेल असतात। तर त्या सेलचं प्रमाण किती असलं पाहिजे? 2 लाखाच्या आत जर असलं तर ते नॉर्मल गृहीत धरलं जातं। 2 ते 4 लाखाच्या आत जर असेल तर ते प्रायमरी स्टेज म्हणजे पहिली स्टेज आपण गृहीत धरतो। 4 ते 15 लाख पर्यंत, 4 ते 12 लाख असलं तर त्याला सब क्लिनिकल मस्टॅटिस जे आपण ओळखू शकतो। पहिल्या स्टेजचं सुद्धा 2 ते 2 लाखाच्या वर जर असेल, 2 ते 4 लाख, तरी सुद्धा आपल्याला या कॅलिफोर्निया मस्टॅटिस टेस्टमध्ये लक्षात येतं। 4 ते 12 लाख असेल तर सब क्लिनिकल, 12 ते 50 लाखाच्या आसपास असेल तर ते क्लिनिकल मस्टॅटिस। आणि मालकाच्या जेव्हा लक्षात येतं 50 लाखाच्या वर ज्यावेळेस सोमॅटिक सेल काउंट जातं त्यावेळेस मालकाच्या लक्षात येतं, कास सुजलेली असते, दूध खराब येतं, त्यावेळेस मालकाच्या लक्षात येतं। त्यामुळे नंतर मग उपचार करायला आपल्याला 3 ते 5 दिवस खर्च येतो आणि दुधावर सुद्धा पूर्वत येण्यासाठी जवळजवळ 15 दिवस लागतात। त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती केली, आपण पुढचे व्हिडिओ पहा आणि घरच्या घरी हे टेस्ट करायचं शिका। अद्ययावत तंत्रज्ञान अडॉप्ट करा, त्याशिवाय आपला पुढे फायदा होणार नाही। धन्यवाद। पाहूया आपण आता पुढचे व्हिडिओ। आता आपण पाहतोय शेतकऱ्यांच्याच गोठ्यावर आता जाऊया। CMT किट बाहेर विकत मिळतं। याच्यासोबत एक पॅन असतं, असं 4 कप्पे असलेलं। त्यासोबत रिएजंट असतं। रिएजंटची बाटली असते 500 ml ची, ती 200 पासून तर 300-400 रुपयापर्यंत मिळते। जवळपास 100 वेळेस आपण टेस्ट करू शकतो। म्हणजे 100 गायींच्या 4 सडांचा आपण टेस्ट करू शकतो। म्हणजे 400, 1 रुपयाप्रमाणे पडतो, खर्च पडतो। दूध काढताना मात्र स्वच्छ करणं फार गरजेचं आहे। कास आधी स्वच्छ करून घ्या या ठिकाणी दाखवल्यानुसार, कारण या दुधामध्ये शेण किंवा माती नसावी। जेवढं स्वच्छ आणि आपल्याला करता येईल त्या पद्धतीने आपल्याला करावं लागणार आहे। 4 सडातलं हे लक्षात राहू द्यावं की आपण कोणत्या सडातलं कुठे काढलं होतं दूध। आणि त्यानंतर मग त्याच्यात जवळपास माझ्या मते 3 ml पर्यंत दूध असतं आणि 3 ml रिएजंट। या ठिकाणी 2 रेषा दाखवलेल्या आहेत। त्या खालची रेषा जी आहे ती दुधासाठी आहे आणि वरची रेषा ही रिएजंटसाठी। तर 3 ml पर्यंत दूध असलं पाहिजे। 2 धार जरी आपण काढल्या प्रत्येक याच्यात तरी सफिशियंट होऊ शकतं। आणि रिएजंट पण 3-3 ml आपल्या अंदाजे आपल्याला लक्षात येईल। आता जसं दूध स्वच्छ आहे आणि हे मिक्स केल्यानंतर जवळपास काय नाही 30 सेकंदातच आपल्याला कळतं। पण 2-3 मिनटं जर आपण ते हलवलं असं तर आपल्याला दूध जे चांगलं सड असेल किंवा चांगल्या सडातलं जे दूध असेल तर ते त्याच्यात काही होणार नाही। पण बाकीच्या याच्यात कलर पण बदलेल आणि तार तुटते, म्हणजे जेल फॉर्मेशन होतं। आपल्या साखरेचा पाक कसा होतो त्या पद्धतीने तार तुटली पाहिजे। तुटली तर समजायचं याच्यात इन्फेक्शन आहे। आता पहा, ह्या 1-2 यांच्या दोन्ही सडांमध्ये या इथे आहे। परत ते दुसऱ्या गाईचं पण पाहू, त्याच्यात सुद्धा तर जास्त प्रमाण आहे। हे पहा, ही तार असं चिकट स्राव पडला आणि दुधासारखं जर पडलं तर मग मस्टॅटिस नाही, कासेचा आजार नाही असं समजायचं। आठवड्यातून जर एकदा केलं आपण आपल्या गोठ्यात तर आपल्याला लक्षात येतं
आपण पाहूया आता हे या ठिकाणी ते करतायत, दूध काढतायत. हे सतीश थोरात, मोहाडी तालुका दिंडोरी, नाशिक येथील शेतकरी आहेत. याच्यामुळे पुढचा जो होणारा खर्च आहे तो आपला वाचतो. यानंतर याच्यात जर समजा आपल्याला शंका आली तर पुढे प्रयोगशाळेमध्ये आपण दूध पाठवू शकतो आणि अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट करता येते. ते अँटीबायोटिक आपल्याला काय होतं, बऱ्याच ठिकाणी आपण वेगवेगळे अँटीबायोटिक वापरतो. ॲमिकॅसिन, सेफ्ट्रॅक्झोन, एन्ड्रोफ्लॉक्सासिन, पेनिसिलिन, टेरामायसिन, टेट्रासायक्लिन, सेफ्ट्रॅक्झोन टॅझोबॅक्टम, सेफ्ट्रॅक्झोन साल्बॅक्टम, ॲमॉक्सिसिलिन, क्लोक्सासिलिन, एम्पिसिलिन, अशा प्रकारचे विविध प्रकारचे आता ॲमॉक्सिसिलिन, क्लोनिक ॲसिड अँटीबायोटिकवर आपला खर्च होतो. व आपण अंदाजे पशुवैद्यकसुद्धा अंदाजे आपल्याला रिझल्ट मिळेल या हेतूने तो देत असतो, जनावरांना टोचत असतो. परंतु आपल्याला 2-2, 3-3 दिवस रिझल्ट मिळत नाही आणि आपला खर्च वाया जातो. त्यापेक्षा आपण अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट केली आपल्याला लवकर लक्षात येईल आणि आपला तेवढा पैसा वाचू शकतो. धन्यवाद. स्टार्ट करा आता. केलं सर. तुम्ही नाव सांगा सर. मी डॉक्टर प्रदीप झोड, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभागीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळा नाशिक. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणे ही योजना जी आहे महत्त्वाकांक्षी योजना आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची. त्याच्यामध्ये पशुपालकांचं उत्पन्न आपल्याला दुप्पट करण्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे की जो आपण बघतो की पशुपालकांना नेहमी भेडसावणारा जो प्रश्न आहे, नेहमी निगडीत असणारा जो विषय आहे महत्त्वाचा, तो म्हणजे स्तनदाह. तर याच्यामध्ये दूध उत्पादन कमी होण्यामागे महत्त्वाचं कारण हे आहे की जनावरांना सुप्त स्तनदाह असतो. त्याच्यामध्ये कासेला कडकपणा जरी नसेल, आपल्याला हार्डनेस जरी नसेल, तरी पण जनावरं तर मिल्क प्रोडक्शन मात्र दूध उत्पादन मात्र कमी होते. अशा वेळी त्या सुप्त स्तनदाह रोग आपल्याला ओळखण्यासाठी CMT कॅलिफोर्निया मॅस्टायटिस टेस्ट ही आपण डिटेक्ट करतो याच्यामध्ये. म्हणजे पशुपालकांचं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून आधीच आपण जनावरांची ही तपासणी करण्यात येते, दुधाची तपासणी करण्यात येते आणि त्याद्वारे आपण त्याला प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आधीच आपण जर त्याला आपण सजेस्ट केलं, त्याचं होणारं आर्थिक नुकसान हे टाळू शकतं. तर याच्यामध्ये आपण जनावरांमध्ये 4ही सडांचं आधी दूध घेतो आपण एका पॅनमध्ये, समप्रमाणामध्ये घ्यायचं. हे 4 याच्यामध्ये दूध घ्यायचं आणि कॅलिफोर्निया मॅस्टायटिस जे आहे रिएजंट आहे हे याच्यामध्ये ॲड करायचं समप्रमाणामध्ये. आणि याच्यामध्ये लिकोसायटोसिस काउंट जो आहे दुधामधला तो वाढतो खरं म्हणजे या सुप्त स्तनदामध्ये. आणि याच्यामध्ये सोडियम लॉरेल सल्फेट नावाचा जो पदार्थ आहे काय, तर हा काय करतो की ह्या लिकोसायटोसिसच्या जो लिकोसाइट्स असतात त्याच्या न्यूक्लियर त्याची जी प्रोटीन लेअर आहे त्याच्यावरती बाइंड होते आणि जेल फॉर्म तयार होतो. तो जेल फॉर्म तयार झाल्यानंतर आपल्याला मग प्रेसिपिटेशन जेव्हा दिसतं तेव्हा आपण म्हणूया की इट इज द पॉझिटिव्ह फॉर द मॅस्टायटिस. CMT आपण जे करतो त्याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये दिसून येतं. अजून टाकायचं. तर याच्यामध्ये आहे ना, हां इकडून असं इकडचं हे ना देऊ, थांबा 1 मिनटं, डेट ना देऊ द्यायची जूनमध्ये. हां फक्त नाव येतं. नाही डेस नो, हां डिस द्या. आपण CMT जी टेस्ट करतो कॅलिफोर्निया मॅस्टायटिस टेस्ट, याच्यामध्ये समप्रमाणामध्ये 4ही सडामधलं दूध घेतो आपण 4 पॅनमध्ये, प्लस त्याच्यामध्ये CMT रिएजंट आपण ॲड करतो आणि एक साधारणतः 4 ते 5 मिनिटांनंतर त्याच्यामध्ये आपल्याला जर कोॲग्युलेशन प्रेसिपिटेशन जर आढळलं, जेल फॉर्म लाईक्स त्याच्यामध्ये जर सबस्टन्स आपल्याला वाटलं प्रेसिपिटेशन तयार झाले, तर तेव्हा आपण म्हणूया की दॅट इज द पॉझिटिव्ह फॉर द सबक्लिनिकल मॅस्टायटिस. आता याला CMTच्या नंतर पुढे आपण अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट पण करतो. याच्यामध्ये वेगळ्या अँटीबायोटिक डिस्क असतात आणि हे एक प्लेन अगार आहे, हां पेट्री डिश आहे तयार केलेला आपण प्लेन अगार. याच्यामध्ये ह्या पेट्री डिशवर आपण हे तयार करतो आणि याच्यामध्ये वेगवेगळे अँटीबायोटिक्स, कोणकोणते अँटीबायोटिक याला आपल्याला स्तनदाहाच्यासाठी रोगासाठी कोणतं प्रिफरेबल राहील, मग जेणेकरून पशुपालकांचं वेगवेगळे अँटीबायोटिक वापरण्यामध्ये नुकसान होणार नाही, आर्थिक भुर्दंड त्यांना होऊ नये म्हणून प्रॉपर आपल्याला अँटीबायोटिक कोणतं द्यायचं यासाठी आपलं डायग्नोसिस होण्याच्या दृष्टीने आपण अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट ज्याला म्हणतो ती आपण करतो.
याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक डिस येतात. पेनिसिलिन आहे, अमिकासिन आहे, सिप्रोफ्लॉक्सासिन आहे, पुन्हा एन्डोफ्लॉक्सासिन आहे, पुन्हा याच्यामध्ये सेफ्टॅक्झोन सोडियम पण आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आपण अँटीबायोटिक डिस याच्यामध्ये आपण ह्या पेट्री डिशमध्ये ठेवतो आपण. तर याच्यामध्ये अँटीबायोटिक डिसचा जो वापर करतो आपण EST करताना, याच्यामध्ये आधी ब्रॉथ तयार करतो आपण. जो आपण मिल्क सॅम्पल आणलेलं असतं इन्फेक्टेड आहे, ते मिल्क सॅम्पल प्लस आपण ब्रॉथ दोघांचं मिश्रण करून साधारणतः 6 तास आपण इन्क्युबेटरमध्ये ठेवतो. ते त्याच्यानंतर आपण ह्या पेट्री डिशमध्ये टाकल्यानंतर, प्लेन अगारवर टाकल्यानंतर असतं ते त्याचं नियमितपणे कसं दूध वाढवेल याकडे पण आपण पशुपालकांना मार्गदर्शन नियमित करत असतो. ट्रीटमेंटचा खर्च आणि याच्यामध्ये हा भाग आहे की त्याचा उपचारावर जो होणारा खर्च आहे, वेग जो खर्च होतो मॅस्टायटिस या आजारावर, तो जो उत्पादन खर्च आहे, ट्रीटमेंटवर होणारा खर्च, तो पण आपण त्याला कमी होण्यामध्ये त्याचा आर्थिक फायदा होतो. तर एकंदरीत याच्यामध्ये ह्या दृष्टीने आपण जर नियमित तपासण्या केल्या तर पशुपालकांना माझं एक आव्हान राहील की जर असं तुम्हाला जाणवलं की मिल्क प्रोडक्शन, दूध उत्पादन कमी झालेलं आहे, तर दगडी कास होण्याची वाट पाहू नका. कारण की काशाला सूज आल्यानंतर, कडकपणा आल्यानंतरच दगडी कास ज्याला म्हणू आपण, ते झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं. पण तत्पूर्वीच त्याच्या आधीच आपण जर नियमितपणे जर आपल्या गोठ्यामध्ये जे जनावर आहे त्याच्या दुधाची जर नियमित तपासणी जर आपण करून घेतली नियमितपणे, तर आपल्याला याच्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आपल्याला निश्चित त्याचा फायदा होईल. आणि दुसरी बाब म्हणजे याला गोठ्याची स्वच्छता पण तेवढीच कारणीभूत आहे, सर्वात महत्त्वाचं. कारण की स्ट्रिपिंग केल्यानंतर, दूध काढल्यानंतर साधारणतः अर्धा ते 1 तास त्याचं सडातली जी छिद्र असतात ती उघडी असतात. आणि जनावर या 1 तासामध्ये जर खाली बसले गोठ्यामध्ये, आणि जर गोठ्यामध्ये जर अस्वच्छता असेल तर त्या ठिकाणी मलमूत्र घाण पडलेलं असते, त्याच्यातले रोगजंतू ते सडावाटे आतमध्ये प्रवेश करतात. त्याच्यामुळे हे दगडी कास किंवा मॅस्टायटिस होण्याचे, आजार होण्याची संभावना ही जास्त राहते. म्हणून स्वच्छतेकडे पण तेवढंच महत्त्वाचं आपल्याला दृष्टीने बघावं लागणार आहे. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला शासकीय शुल्क एकदम किरकोळ आहे. ही अँटीबॉडी सेन्सिटिव्हिटी टेस्ट करण्याकरता पण 50 रुपये, अँटीबॉडी सेन्सिटिव्हिटी टेस्ट करण्याकरता 50 रुपये आहे, आणि CMT 1 करण्याकरता रुपये. 1 रुपये, असे मिळून 51 रुपये चार्जेस आहे. नंतर पण नियमितपणे जर असं टीथ डिपिंगची मेथड फॉलो केली तर मॅस्टायटिस होण्याचं प्रमाण मात्र निश्चितच कमी होण्याचं शक्यता आहे. हो. या डिशमध्ये वेगवेगळे अँटीबायोटिक ठेवलेलं आहे. आपलं मिल्क सॅम्पलचं जे ब्रॉथ सरांनी सांगितल्यानुसार ब्रॉथ तयार झाल्यानंतर हे याच्या वर सोडलं जातं. हे वेगवेगळे ॲमिक ॲसिड, अँटीबायोटिक ॲमिक ॲसिड, सिप्रोफ्लॉक्सासिन, एन्ड्रोफ्लॉक्सासिन, सेपोटेक्झिम, सेफ्ट्रॅक्झोन सोडियम, ऑक्सिटेट्रासायक्लिन, पेनिसिलिन, असे वेगवेगळे हे ठेवले. आणि याप्रमाणे जी रिंग दिसते आपल्याला, जेवढी मोठी रिंग आजूबाजूला दिसते ते अँटीबायोटिकला ते सेन्सिटिव्ह, तो बॅक्टेरिया. म्हणजे आता इथं जर समजा आपल्याला सिप्रोफ्लॉक्सासिनला दिसतंय, तर याचा अर्थ आपल्या जनावरांना सिप्रोफ्लॉक्सासिन हे अँटीबायोटिक वापरणं अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद. सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब